समान परमेश्वराची कृपा घातलेला का सुंदर संसार ठेवण्याचा आणि शंभर दिवस पवित्र पाळण्याचा म्हणून देवाच्या नावाला आपण हालेलुया 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 Hallelujah, 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 hallelujah. हे पवित्र 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 सर्वेश्वर परमेश्वरा आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणाऱ्या तुझ्या नावाला मान महिमा गौरव असो माझ्या देवा. कर माझ्या प्रभू माझ्या देवा माझ्या रक्षा गेला हप्ताभर सांभाळ करून आठवड्याचा पहिला दिवस पहिली घटना समय घातली माझ्या देवा. आणि प्रभू तुझ्या स्तुती आराधनेत भाग घेण्याचा आमचा दिवस परमेश्वर याबद्दल तुला तुझ्या सर्वसामान्य देवा परमेश्वर तुम्हाला बालकास विद्या देण्यास मला तुला स्वागत करायचे चिवला मी तुझ्या हातात सोपं करायच्या प्रभू सोनाने पूर्ण करून तुझ्या हातात सोपं करायचे. दोन्ही भाऊ दोघ्या बहिणी तुझ्या हातात सर्व करतो बहिणीचं जीवन दोन्ही नातूंना तुझ्या हाताने पवित्र माझ्या राजा आणि होय परमेश्वर तुझ्या कुटुंबातील काही दिवस परमेश्वरा ते कुटुंब तुझ्या हाताने पवित्र माझ्या राजा आणि होय पवित्र प्रभू त्यांच्या जीवनाची गर्वाची फळ पाहिजे. प्रभू येशूच्या नावात मार्ग तू मोकळे कर आणि फक्त तुझा महिमा करू दे. ते माझ्या पवित्र प्रभू आज किती लोक ही धरती जग गेले परंतु तेव्हा तुझी शुद्ध कृपा आहे का तू डोळ्याच्या भावनेप्रमाणे आम्हाला लेकरांचा सांभाळ केलास आणि तो परमेश्वरा तुझ्या उपस्थितीत बोलण्याचा मौका दिलास. तुला अद्भुताच्या प्रखर महान परमेश्वरा की तू कृपा केलीस दया केलीस अनुग्रह केलास आणि तो परमेश्वरा जे 23 तारखेचा वर्धापन दिन प्रभू तू कृपा केलीस आमच्या आयुष्याला प्रभू 17 वर्ष प्रभू परमेश्वरा या एरियात तुझं नवंस करण्याचा मौका दिलास. प्रभू दुःखाले कष्ट आले संकट आले वैराचे प्लॅन आले सैतानी आत्म्या आले परंतु बाबा त्या सर्वांपासून तू रक्षण केलं आणि तो परमेश्वरा तुझ्या स्तुती आराधनेत भाग घेण्याचा मौका दिलास. म्हणून बाप्पा तुला दुसऱ्या झावळ्याच्या रविवारची आराधना आशीर्वाद कर ज्या 28 तारखेला परमेश्वरा वर्धापन दिन प्लस झावळ्याचा रविवार साजरा करणार आहे. हे पवित्र प्रभू ते प्रोग्राम तू आशीर्वाद कर जे काही तो परमेश्वर त्या दिवशी प्रोग्राम होतील प्रभू ते सर्व तू आशीर्वादित करण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रभू तुझं वचन सांगते तुझा वैर तुझा एक मार्ग बांधील व तुझा परमेश्वर तुझ्यावर 7 वाटेने पडून जाईल. वै पवित्र प्रभू तुला विनंती करतो आमची आराधना आरंभापासून स्वर्ग तुझ्या हातात होतो. परमेश्वरा पंडित फॅमिलीत जे तुझे दुःख झाले त्याचे आमच्या आजी प्रभू तुझ्याकडे आलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती दे. त्यांचे नातू तुझ्या हातात सोपतो त्यांच्या नातूला तुझ्या हातात सोपतो प्रभू कृपा कर त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. त्या घरातले कष्ट दुःख दूर कर प्रभू आणि त्यांच्यावर तुझा द्यायचा कृपेचा ठेव. प्रभू दोघा भावांना तुझ्या हातात समर्पण करतो त्यांना सांभाळायच्या त्यांना लागणाऱ्या गरजा स्वर्गीय आकाश कपाट करून तू भरपूर दे. प्रभू आज देखील तो 40चा कटोरा फॅमिली प्रोग्राम होणार प्रभू तो देखील तू आशीर्वाद कर. हे माझ्या पवित्र प्रभू हप्ताभरच्या प्रोग्राम आशीर्वाद करायच्या जे बेरोडला जाण्याचं प्लॅन आहे तो परमेश्वर उद्यापासून प्रभू परमेश्वर त्यांनी सर्व प्रोग्राम आशीर्वादच कर. जे बिमार त्यांना चंद्र कर सैताना तुला माती पाडून सोडण्याचा महिमा कर. कारण वचन सांगतं की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन तुला ठाऊक नाही अशा गोष्टीचा शोध मी तुला सांगेन. हे पवित्र प्रभू तुझा आतून दाराशी आलेलं आहे प्रभू आम्ही दुनियाकडे पाहून जीवन जगता आम्ही तुला आवडणारं जीवन जगावं ताकी प्रभू तुझ्या नावाचा महिमा आमच्या जीवनात होईल. हे बाप्पा तुला विनंती करतो की जो मेसेज चालू आहे त्या वचनाचा आदर करणे हा मेसेज प्रभू आमच्या जीवनासाठी कार्य कर. आम्ही देखील तुझ्या वचनाचा आदर करू त्याप्रमाणे वागावं चालावं असंच तुझ्या दयेने कृपेने घडून माझ्या प्रभू तुला विनंती करतो आणि प्रार्थना करतो. ही मंडळी तुझ्या रक्ताने तिथली मंडळी नगर मंडळीची मी आठवण करतो सरळ मंडळीची आठवण करतो प्रभू परमेश्वरा मालिकोटी आणि वेळेच्या मंडळीची आठवण करतो. हे पवित्र प्रभू तुला विनंती करतो जी सेवा तू मस्त पापाकडे दिलीस प्रभू येशूच्या नावात ही सेवा पूर्ण करण्यासाठी तुझी कृपा मस्त पापासाठी कापण्याच्या सर्व जाणाऱ्या धुईस परमेश्वरा आणि तुझ्या नावाचा महिमा कर. सुटल्यानंतर काय सुवर्णीचा कार्यक्रम होणार आहे आपल्या समितीमध्ये तो देखील प्रसिद्ध कर. कुठल्या भरपूरच्या आपल्याला विरुद्धात कार्यक्रम तर बापा तुझा महिमा तुझा घडवून घे. जे वेळ आतापर्यंत प्रोग्रामाच्या हे सर्व आशीर्वाद कर तुझा महिमा तुझा घडवून घे. येणं जाणं आशीर्वाद कर रक्ताने कर जे होत आहे परमेश्वर त्या सर्वांसाठी तू साक्षी होते तुझा महिमा तुझा घडवून घे. ही आजची आराधना कर चर्चा अगदीच कुंपण कर. जे भाऊ बहिणी यांच्या घरात प्रभू त्यांना समाजात कुठल्याही सैतनी पोरला विरुद्ध आत्मा शिकलं या सैतनी शिकला काय उद्योग तर बापा पवित्र आत्मा जागेचा ताबा घे हिऱ्याचा ताबा घे आणि तुझ्या पासून मध्ये कार्य करून घे. आमच्या प्रत्येका जीव आत्मा आणि शरीर तुझ्या हातात सोपतो प्रार्थना दंडे तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि तुझ्या नावात आमेन. 105:10 ते 15 स्तोत्र 105:10 ते 15 आणि 30 शपथ हा आणि 30 शपथ हा त्यांनी याकोबासाठी नियम आणि इस्रायलची सनातन करार अशी स्थापिली. तो म्हणाला मी तुला कनान देश
तुमचा वचनाचा वाटा असा देईन, हा. त्यावेळी हा. ते संख्येने केवळ थोडे हा. होय अगदीच थोडे हा. व त्यात उपरी होते हा. आणि ते राष्ट्रातून हा. राष्ट्रात आणि एका राज्यातून दुसऱ्या लोकात फिरत होते. हा. त्याने कोणत्याही मनुष्याला हा. त्यांना उपद्रव करू दिला नाही. हा. त्यांच्यासाठी त्याने राजाचा देखील निषेध केला. Praise the तो Lord. म्हणाला, हा. माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका हा. आणि माझ्या भविष्यवाद्यांचे वाईट करू नका. 15 वचन पुन्हा वाचूया आपण. तो म्हणाला, हा. माझ्या अभिषिक्तांना हा. हात लावू नका हा. आणि माझ्या भविष्यवाद्यांचे वाईट करू नका. हा. देवभक्त हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. की गेल्या हप्त्यापासून आपण मेसेज पाहत आहोत की वचनाचा आदर करणे, वचनाला इज्जत देणे, वचनाला ठेवून वागणे. आणि ज्यावेळेस आपण त्या वचनाचा आदर करतो त्यावेळेस आपल्या जीवनात कोणता ब्लेसिंग आहे, पण ज्यावेळेस आपण त्या वचनाला इन्कार करतो, त्या वचनाला तुच्छ लेखतो, त्यावेळेस जीवनात कोणत्या पीडा आहे या गोष्टी आपण गेल्या हप्त्यामध्ये पाहिलेल्या आहेत. हा पॉइंट आज मी फिनिश करणार आहे. कारण आज पुष्कळ लोक आज एक बायबल किंवा चर्च मेंबरशिप किंवा चर्च एक टाइमपास म्हणून चाललेलं आहे. का म्हणते चर्च मध्ये जायचं फक्त मनापुरतं किंवा लग्नापुरतं, परंतु बायबल मध्ये आम्हाला आशा दिलेली नाही. आम्हाला आशा ही आहे सर्वकालचं जीवन. मग हे मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतो की माझ्या संदेशाला उपद्रव करू नका, माझ्या अभिषक्तांना हात लावू नका. अभिषक्त म्हणजे देवाचा निरोप आणणारा, देवाचा मेसेज घेऊन येणारा. त्याच्या मुखात देवाचं ज्ञान असतं, देवाचं वचन असतंय. ते वचन आम्ही अवमानतोय तर आम्ही ख्रिस्ताला अवमानतोय, आणि ते वचन आम्ही मानतो तर आम्ही ख्रिस्ताला मानतो, बायबल सांगते. आणि म्हणून की जो गेल्या हप्त्यात आपण पॉइंट पहिला राजा 21 अध्याय आणि 20 वचन, त्याचं आहाब यांनी देवाच्या वचनाला तुच्छ लेखलं, देवाचं वचन अवमानलं, आणि म्हणून बायबल सांगतं त्याच्या कुटुंबामध्ये कष्ट सुरू झाले, त्याचं जीवन बर्बाद झालं. पहिला राजा 21 अध्याय 20 वचन. मग अहाब एलियाला म्हणाला, मग आहाब एलियाला म्हणाला, हे माझ्या वैर्या, हे माझ्या वैर्या, तुला मी सापडलो काय? मी तुला सापडलो काय? आणि त्याने उत्तर दिले, त्याने उत्तर दिले, तू मला सापडलास, तुम्हाला सापडलास, कारण यहोवाच्या दृष्टीने यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते ते करायला तू आपणाला विकले आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते हा राजा आहे, हा चांगला होता, देवाला ठेवून वागणारा होता. पण जेव्हा इस्रायली त्याच्या जीवनामध्ये आली तेव्हा त्या इस्रायलीने त्याला सर्व वाईट गोष्टी करायला लावल्या. लक्षात ठेवा, इस्रायलीने काय केलं, त्याला सगळ्या वाईट गोष्टी करायला लावल्या. आजही जेव्हा चर्च मंडळीचा प्रमुख स्त्री आहे तर ते सर्व जीवन हे टोटली व्यर्थ होते. कारण तो ज्यावेळेस नबायताच्या विरुद्ध खोटे साक्षी उभा करतो, खोटे साक्षी उभा करून त्याला दगडमार करतो, नबायत हा देवाला धुवून वागणारा व्यक्ती होता, बायबल सांगते. आणि म्हणून प्रभूचं वचन एलियाकडे आलं, आणि एलियाला पाहत असतो होतो, अरे माझ्या वैर्या. काय एलियाचं त्याचं काय शेतीवाडी वृद्ध जाती का? नाही. पण एलिया हमेशा देवाचा सच्चाई मेसेज प्रीच करायचा, सत्य निरोप लोकांना द्यायचा, आणि म्हणून हात म्हणतोय अरे माझ्या वैर्या. तो म्हणतो तू देवाच्या विरुद्ध वागायला स्वतःला विकून दिलेस. म्हणजे त्याने वचनाचा आदर केला का? नाही. देवाचं वचन विकणं म्हणजे त्याच्या खूप अडकून गेलं, हे बायबल सांगते. आणि म्हणून तो म्हणतो की वचन. मग अहाब एलियाला म्हणाला, हा. हे माझ्या वैर्या, हा. तुला मी सापडलो काय? हा. आणि त्याने उत्तर दिले, हा. तू मला सापडलास, हा. कारण यहोवाच्या दृष्टीने हा. जे वाईट हा. ते करायला तू आपल्याला विकले आहे. देवाच्या दृष्टीने जे वाईट ते करायला तू आपल्याला विकले आहे. पहा, मी तुझ्यावर वाईट आणतो, मी तुझ्यावर वाईट आणतो. एलियामध्ये नव्हता, एलियामध्ये आत्मा कोणाचा होता? प्रभू येशू मसीहचा. तो बोलतोय का पहा मी तुझ्यावर वाईट आणतो व तुला अगदी झाडून काढीन, अगदी झाडून काढीन. आणि अहाबाच्या संतानातला प्रत्येक पुरुष, अहाबाच्या संतानातला प्रत्येक पुरुष, मग तो इस्रायलात कोंडलेला असो हा. किंवा मोकळा सोडलेला असो, हा. त्याला मी छेदून टाकीन. स्पष्ट त्याने सांगितलं काय हे कृत्य तू केलंस की तू देवाच्या विरुद्ध वागलास, त्याला तू देवाच्या विरुद्ध चाललास, म्हणून तुझ्यावर कष्ट येतील, तुझ्यावर संकट येतील. मग बायबल सांगते ज्यावेळेस अम्मोनी लोक याच अहाबाच्या विरुद्ध युद्धाला आले
तेव्हा योसेफाटा राजा आणि इस्रायलचा राजा म्हणजे आहाब राजा हे एकत्रित होऊन युद्धाला जरी गेले तर याने स्वार्थपणा काय केला की राजाचे वस्त्र कोणाला नेसायला लावले? योसेफाटा राजाला. का? कारण हा युद्धात गेल्यानंतर जरी कुणी मारलं तर योसेफाटा मरेल पण मी कसा राहील? सेफ राहील. आणि म्हणून त्याने जेव्हा युद्धाला हे दोघं मिळून गेले, युद्धाला मिळून गेल्याच्या नंतर बायबल सांगतं का याने साधे वस्त्र घातले. का? की मला कोणी ओळखू नये. पण बायबल सांगतं प्रभू एलियाद्वारे म्हणला होता त्याच्या जागेवर कुत्र्याने नबायताचं रक्त चाटलं, त्याच जागेवर तुझे सुद्धा कुत्रे रक्त चाटतील. आणि मग जेव्हा युद्धाला गेले तर तिथून एका मनुष्याने एका सैनिकाने सहज बाण सोडला आणि तो आहाबाच्या छातानामध्ये लागला. आणि बायबल सांगतं आहाब तिथे कोसळला. आणि मग त्याने आपल्या सारथ्याला सांगितलं अरे आपला रथ पाठीमागे घे. आणि मग त्या सारथ्याने काय केलं? त्या आहाबाला त्या रथामध्ये टाकलं. तोपर्यंत त्याच्या अंगातून काय चाललं होतं? रक्त. आणि मग जेव्हा आहाबाला घरी सोडलं तो रथ धुण्यासाठी ज्या जागेवर नबायथाला मारलं त्याच जागेवर त्याचं रक्त पडलं आणि तिथे येऊन कुत्र्यांनी ते रक्त चाटलं. परमेश्वर आपल्या शब्दाला जागणारा परमेश्वर आहे. शब्दाला जागणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील पण माझं वचन टळणार नाही. जर तो आम्हाला अनेकांचं जीवन जिवंत देत आहे, जर आम्ही जर स्वतःला सत्यासाठी समर्पण केलं तर हे जीवन आहे. पण आम्ही जर कपटीपणाने किंवा घाणेरड्या कर्माला जर समर्पण केलं, विकल्या जातो तर आम्ही आमचा नाश करून घेतो हे बायबल सांगत आहे. कारण आज कोणाचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणून बायबल सांगतं का या आहाबाने परमेश्वराच्या विरुद्ध वाईट कर्म करण्यासाठी स्वतःला विकलं. म्हणून प्रभू म्हणतो मी तुझा उच्छेद करीन. परंतु बायबल योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 21 वचनाचा बायबल काय सांगते? योहान शुभवर्तमान 11वा अध्याय 21 वचन. मग मार्था येशूला म्हणाली हे प्रभू तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. प्रेज द लॉर्ड. मार्था प्रभू येशू मसीहला काय म्हणते? हे प्रभू तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. पण प्रभूने सांगितलंय हे जे आजारपण आलंय हे कशासाठी आलंय? देवाच्या गौरवासाठी. कशासाठी? गौरवासाठी. आणि म्हणून दावीद राजा सुद्धा म्हटला हे जे कष्ट बिमारी छळ आलं ना हे माझ्या हिताचं झालं. का तर मी अजून देवाच्या जवळ गेलो. आणि आज आम्हाला थोडं कष्ट तकलीफ आली का आम्ही देवाला प्रश्न करतो हे असं कसं काय? बघा इथं ती म्हणते हे प्रभू तू जर इथे आला असतास ना तर माझा भाऊ मेला नसता. बायबल सांगतं त्याला जर आपल्या जीवनात त्या परमेश्वराचा काय करत होता? आदर करत होता, मान ठेवत होता. आणि म्हणून बायबल सांगतं त्याच्या जीवनात कोणता अनुभव आला? सार्वकालिक जीवनाचा. तो मेलेला सुद्धा काय झाला? जिंदा झाला. हा आहाब आपल्या आयुष्यात याने काय केलं? परमेश्वराच्या विरुद्ध वागण्यासाठी स्वतःला विकलं. त्याच्या जीवनात मरणाचा अनुभव आला. तो मेला. बायबल सांगते आहाब मेला, त्याचं रक्त कुत्र्याने चाटलं. हा लाजर जिवंत असताना परमेश्वराच्या वचनाचा आदर करत होता, परमेश्वराला विश्वासाने वागत होता, त्या परमेश्वराशी तो एकनिष्ठ राहिला. आणि म्हणून बायबल सांगतं तो मेला होता तरीही तो लाजर जिंदा झाला, जिवंत झाला. का? कारण तो लाजर वचनाचा काय करत होता? आदर. त्या वचनाला ठेवून वागत होता. आणि म्हणून बायबल सांगतं तो मेला होता तरीही चौथ्या दिवशी प्रभूने त्याला काय केलं? जिंदा. काय केलं? जिंदा ब्रदर. बायबल सांगते कारण ज्यावेळेस तो तिथं गेला तर बायबल सांगते का प्रभू बायबल मध्ये रडला पण प्रभू हसला. असं बायबल मध्ये कुठं आहे का? आहे का? नाही आहे ब्रदर. प्रभू रडला म्हणून बायबल मध्ये आहे पण प्रभू हसला म्हणून नाही. आणि आजकालचं लोकांचं जीवन आहे लोकांवर हसण्याला आवडते, लोकांवर हसणं आवडते. पण बायबल सांगतं का आमच्यासाठी प्रभू रडला. इथं बायबल सांगतं का तो तिथं गेल्यानंतर त्या पुन्हा पुढेच बोलत होत्या प्रभू घाण सुटली, प्रभू असं झालं, प्रभू तसं झालंय. प्रभू म्हणतो विश्वास ठेवशील तर गौरव पासील. आणि मग तिथं जाऊन त्याने फक्त हाक मारली आणि तो मेलेला लाजर जिंदा होऊन बाहेर आला. आणि तो म्हणतो तुम्ही याला मानले.
प्रभूने त्याला मानलं होतं का? ऑलरेडी प्रभू त्याला मोकळं केलं होतं. आणि म्हणून बायबल सांगते पुत्र जर बंधमुक्त करील तर ते खरे बंधमुक्त आहे. सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. त्या ख्रिस्ताने ऑलरेडी त्याला मरणाच्या भयातून बंधमुक्त केलं होतं. पण या जगातल्या अपतेष्टांनी त्याला बांधून आवळून कबरेत टाकलं होतं. कबरेत टाकलं होतं. आणि म्हणून जिंदा झाल्यानंतर प्रभू त्यांना म्हणतोय तुम्ही याला बांधलंय, तुम्ही मोकळे करा. मग आज मी जगाच्या बंधनासाठी बांधले का प्रभूसाठी मोकळे आहे? सरळ सुचते इथे हे प्रभूसाठी बांधले आणि जगासाठी मोकळे. प्रभू म्हणलं ना हे मोकाट झालेत, यांना कोणाचा धाक राहिलेला नाही. का? कारण यांनी जीवनात काय घेतलेलं आहे? फक्त दुनियादारी. आणि म्हणून हे प्रभूचं काम नाही करू शकत. ब्रदर चर्च मेंबर झाला म्हणून डोक्यात नाही ठेवायचं कोणी. मी कोणालाही बोलतोय प्रभूचं आगमन दाराशी आहे. खरोखर मला जर माझा आत्मा वाचवायचा असेल तर मी वचनाचा आदर करतोय का? मग नाही आम्हाला भेव आहे का वचनाचा? आम्हाला भेव आहे. आणि भेव आहे तर त्याप्रमाणे वागताय कुठे? जर परमेश्वराच्या वचनाचं तुम्हाला भय आहे तर तुम्ही त्याप्रमाणे वागाल. पण जर त्या वचनाचं भय नाहीये तर तुम्ही ते वचन फक्त काय करताल? तोडून घेताल, तोडताल, तोडायला लावताल. का जे काम बलामाने केले, जे काम बलामाने केले का इस्रायल लोकाला नाशाकडे नेले होते. पण मोशेने इस्रायल लोकाला सार्वकालिक जीवनाकडे नेले. आत्म्याचा वर्षाव होतोय. आत्म्याचा वर्षाव आजही होणार आहे. कारण 2:28 मध्ये सांगितलंय का परमेश्वर म्हणतो माझ्या पवित्र आत्म्याचा मी वर्षाव करीन. वर्षाव म्हणजे की पाऊस पाडीन. पाऊस पाडल्यानंतर तो बेशरमाच्या फुलावर पडतोय आणि तो गुलाबावर पडतोय. बरोबर आहे का चूक आहे? मग आज आरसी वाले सुद्धा आता प्रार्थना करतात प्रभू आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक दे. डिनॉमिनेशनचे सगळे आता प्रार्थना करतात का पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. परंतु फरक काय राहणार आहे? मोशेमध्ये बी होतं, मोशेमध्ये वचन होतं. मोशेने लोकांना अनंताच्या जीवनाचा मार्ग दाखवला. पण बलामामध्ये बी नव्हतं आणि म्हणून त्या बलामाने लोकांना नाशाचा मार्ग दाखवलाय. मी माझ्या आयुष्यात काय करत आहे? मी माझ्या आयुष्यात लोकांना वचन पाळायला लावतोय, वचन पाळतोय का वचन तोडायला लावतोय? आज आम्ही लास्ट पॉइंट मध्ये आहोत. हा लाजर त्याची बहीण म्हणते गुरुजी प्रभूजी तू जर इथे असता तर वचन प्लीज. मग मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू तू येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. माझा भाऊ मेला नसता. असता तर त्याला सर्व काही करायला शक्य होतं. तो सर्व काही करू शकतोय. बायबल सांगतं तो म्हणतो विश्वास ठेवशील तर गौरव पाशील. चल कुठे ठेवलाय त्याला मला दाखव. प्रभू गेला रडला तर म्हणते प्रभू आता कशाला जायचंय? पुढंच. प्रभू म्हणतात विश्वास ठेव ती पुढंच आहे. आजही तेच चाललंय. वचन सांगायचं खोटी नाही. आम्हाला सगळं माहिती. काय सगळं माहिती पण अनुकरण नाही. पालत्या घड्यावर पाणी. अनुकरण नाही तर व्यर्थ आहे हे लक्षात असू द्या. आणि मग प्रभू तिथं गेल्यानंतर त्याने जीवन दिलं का? बायबल सांगते लाजर प्रभूवर प्रेम करत होता. लाजर प्रभूवर काय करत होता? प्रेम. आणि म्हणून तो म्हणतोय अगर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझी वचनं तोडाल आणि दुनियात नाचाल. जगात काही केसेस मी बघत असतो. एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करतो, एखादी मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करते. मग शब्दाच्या बाहेर नाही. जे काही ती सांगल ते टायमाच्या आत तिचं का प्रेम करतोय, प्रेम करते. आणि आज म्हणतो आम्ही प्रभू प्रेम करतोय आणि वचन धडाधड तोडतोय. कोणतं प्रेम आहे? प्रभू म्हणतो अगर माझ्यावर प्रेम करत असताल तर माझी वचन पाळाल. वचन पाळाल. हे काम लाजरने आपल्या जीवनात केलं आणि म्हणून मेलेला मुर्दा जिंदा होऊन बाहेर आला. ब्रदर जिंदा होऊन बाहेर आलाय. आज आपल्यासाठी सुद्धा सेम ब्लेसिंग आहे. आज प्रभू म्हणतो जे माझ्यावर विश्वास ठेवतील ते मेले असले तर जिवंत होतील. ते करून दाखवले. आणि जे जिंदा आहेत त्यांना कधीही मरणाचा अनुभव येणार नाही. बायबल सांगते. आज कालच मी सेमेटरीत गेलो पाहिले. मी मोजल्या कबरी पाहिलं म्हणजे एवढे एका महिन्यात 12-13 जण मेले त्या तिथं. आजूबाकीचे किती असतील? काल मी दुपारी जेव्हा स्मशानभूमीत गेलो तेव्हा मोजल्या की अरे यार 1, 2, 12 ते 15 प्रेत हो या एक महिन्यामध्ये. किती वाईट परिस्थिती आहे. जास्तीत जास्त 2 ते 3 होत असतात.
पण 12 ते 15 बॉडी, एक बॉडी सुटली की दुसरी बॉडी तिथे जवळ. आणि आपल्याला बोलण्याचा उद्देश काय आहे? समय हा डेंजर आहे, लक्षात असू द्या. जर स्वतःला वाचायचं असेल, स्वतःला, मी जगाचं नाही सांगत, स्वतःला जर वाचायचं असेल तर मी वचन पाळतो का तोडतो? आणि जर मी वचन पाळतो तर बायबल सांगतं आम्हाला आशीर्वाद आहे. त्याचे मत्ताचं पुस्तक 15वा अध्याय आणि 22 वर्षापासून पुढे वाचा, बायबल काय सांगतं. हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. आता बायबल सांगतं ही स्त्री, कानानी स्त्री, कानानी म्हणजे परस्त्री आहे आपल्यासारखी, ती प्रभूकडे गेली, पळत पळत प्रभूकडे गेली आणि काय म्हणली? प्रभूजी, माझ्या मुलीवर दया करा, तिला सैतान लागलंय, तिला ते सैतान जर न करता म्हणजे छळतय. प्रभू काहीच नाही बोलला. पुढे, परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली. ते म्हणाले, तिला लावून दे, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. शिष्य काय म्हणतात? तिला लावून दे, ती आमच्या मागे ओरडत येते. आजकाल लोक नाही का चर्चमध्ये लावून देतात, इकडे जा नाही तर तिकडे जा. ही स्त्री प्रभूकडे आली, कानानी आहे, प्रभूकडे येऊन म्हणते, प्रभू मला सहाय्य कर, मदत कर. तिच्या समोर कोण उभा आहे? येशू. पण ती काय म्हणते? प्रभू. का? कारण तिला त्या ठिकाणी प्रगटीकरण मिळाले. हा येशूच कोण आहे? प्रभू आहे. हाच येशू कोण आहे? प्रभू आहे. आज आम्ही चर्च मध्ये बसतो, बायबल वाचतो, पण हा येशू कोण आहे आमच्या लोकांना माहिती नाहीये. ही कानानी परराष्ट्रीय स्त्री जाऊन म्हणते, हे प्रभू, आम्हावर दया कर, आम्हाला सहाय्य कर, माझ्या मुलीला सैतान लागला आहे, ते छळतंय. ते काहीच नाही बोलला. तर शिष्य लोक येऊन म्हणतात, गुरुजी, हिला हाकून द्या, हिला लावा. का? ही आम्हाला फार त्रास देते, ओरडत आमच्या मागे येते. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरा वाचून दुसरा कोणाकडे पाठवले नाही. काय म्हणतो प्रभू येशू? काही इस्रायल घराण्याचं सोडून मला दुसऱ्या मेंढराकडे पाठवलं नाही. पण ती स्त्री त्याला उत्तर काय देत आहे? ती तर येऊन त्याच्या पाया पडली. बायबल सांगते डायरेक्ट त्याच्या पाया पडली. का? कारण तिला काय होतं? प्रगटीकरण. काय होतं? प्रगटीकरण. ऑलरेडी आज किती लोक आहेत काय म्हणतात? येशू देव नाहीये, देव कोण? स्वर्गात बसलाय, येशू देव नाहीये. बायबल सांगते कानानी स्त्री डायरेक्ट गेली, त्याच्या पाया पडली आणि पाया पडून काय म्हणते? वो म्हणाली, हे प्रभू, माझे सहाय्य कर, माझे सहाय्य कर. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. बघा काय प्रगटीकरण त्या बाईला. आणि आज चर्च मध्ये बसले, बायबल घेऊन सेवा करतात, पण हुईच कर, परमेश्वर कोण आहे हे यांना प्रगटीकरण नाही. आणि त्या प्रगटीकरण नसल्यामुळे ते येशूला देव म्हणून स्वीकारत नसल्यामुळे यांच्या जीवनाचा नाश होणार आहे. हे बायबल तिची करते. ही कानानी स्त्री आहे. ही येऊन म्हणते, हे प्रभू. ऑलरेडी कोण होता शरीरामध्ये? येशू होता. शरीरामध्ये कोण होता? येशू. पण तिला प्रगटीकरण नसल्यामुळे ती म्हणते, हे प्रभू, तू मला सहाय्य कर, मदत कर, माझ्या मुलीमध्ये दुष्ट आत्मा आहे. आणि तो तिला काय करतोय? छेडतोय. शिष्य म्हणतात, ती ओरडती, तिला घालून टाक प्रभू, हिला दूर कर प्रभू. प्रभू म्हणतो, इस्रायलचे लोक सोडून, मेंढर सोडून मला दुसरीकडे नाही. कुत्र्याची भाकरी, माणसाची भाकरी घेऊन कुत्र्या पुढे टाकणं उचित नाही. तेव्हा ती स्त्रीने काय उत्तर दिलंय? प्रभूजी. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, खरेच प्रभू. ती येशूशी बोलती, पण तिला प्रगटीकरण बोलती, देव बोलती. प्रभू मीन्स आत्मा, देव. बायबल सांगते खरेच प्रभू, तरी कुत्री आपल्या धन्याच्या मेजावरून. तिने स्वतःला काय समजवलं? काय समजवलं स्वतःला? कुत्री. बायबल मध्ये 2 प्राण्यांचे नाव आहेत. कोणत्या? कुत्रा आणि डुक्कर. हे लक्षात असू द्या. जुन्या करारात आधी, नवीन करारात, दोन्ही ठिकाणी लक्षात असू द्या. बायबल सांगतं, ती म्हणती, खरंच हे प्रभू, ज्या
प्रगट केलंय. आणि म्हणून प्रभू काय म्हणतोय, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतंय तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला मिळो. आज आमचे विश्वास कुठे, नरकीमय विश्वास चालले, आमचे विश्वास जगातले विश्वास चाललेत, आमचे विश्वास आत्मिक विश्वास नाहीयेत. अहो का नाहीयेत, तर यांना विश्वासाचा आत्माच नाहीये. यांच्यामध्ये विश्वासाचा आत्मा नाही, आणि तो विश्वासाचा आत्मा नसल्यामुळे हे प्राणास मुकणारे ते लक्षात असू दे. हे बायबल सांगते की स्त्री कानानी आहे, परराष्ट्रीय आहे, प्रभूकडे जाऊन म्हणती, प्रभू मला मदत कर, सहाय्य कर. आणि मग ज्यावेळेस ती प्रभू तिला म्हटला, मला इस्रायलचे मेंढर सोडून दुसरीकडे नाही पाठवलं, पण तिला प्रगटीकरण होतं, समय येणार आणि याची सुवर्णा परराष्ट्रीयामध्ये जाणार. तिने तो पहिलाच बसिक कमवलाय, पहिलाच कमवला की प्रभू गुरु तू बोलतोस ते खरं आहे की घरधनी जेव्हा खातो, घरातले लेकर जेव्हा खातात, तेव्हा त्यांचा चूर उडतो, राहतो, आणि त्याच्यावर कुत्र आपलं पोट भरतं. त्या ठिकाणी प्रभू येशू मसीह म्हणाला, सर्वात उत्तम जिवंत भाकरी मी आहे. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला का नाही. आणि म्हणून ती भाकरी खाताना जी मेजावर खाली पडली, ती कोणाकडे आली आता, परराष्ट्रीयाकडे. गॉड ब्लेस यू. परराष्ट्रीयांकडे ती आमच्याकडे आली. मग आता माझा विश्वास त्या वचनावर आहे का माझा विश्वास जगात आहे. कारण ती स्त्री काय म्हणली, का खरंच आहे प्रभू, ज्यावेळेस तो घरधनी खातो, मुलं खातात, त्यांचं उष्ट खाली पडतं, चुरा खाली पडतो, त्यावेळेस कुत्र आपलं पोट भरतं. प्रभू म्हणतो, मुली तुझा विश्वास मोठा आहे, तुझ्या विश्वासानुसार तुला घडव. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. प्रेज द लॉर्ड. तिची मुलगी बरी झाली. आज आम्ही किती जर्रच झालो, आज आम्ही किती कष्टाने पिडलो, किती संकटाने पिडलो. का बरे व्हायनात, कारण आमच्यात विश्वास कुठे. मी सांगितले 3 मेसेज ऑलरेडी टप चालली. एक तर प्रगटीकरणाचा विश्वास, एक तर विश्वासाचा आत्मा, आणि झावळ्याचा रविवार काय, हे 3 मेसेज टप आहेत. प्रभू जसाही मेसेज मला लीड करणार आहे ना, या तिन्ही संडे मी झावळ्याचा रविवार, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे, हे तिन्ही टाइम मी मेसेजचा धमाका उडून टाकणार आहे. प्रभूला साक्षी ठेवून सांगतो. का, कारण दुल्हन ही वचनाने स्वीकारलेली होती. ही स्त्री म्हणते की खरंच प्रभू, ज्या मुलगा खातो ते पळतं, त्यावेळेस ती कुत्र आपलं पोट भरतं. ख्रिस्तात माझ्या बहिणाने, भावांनो, या ठिकाणी त्या स्त्रीने स्वतःला काय प्रगट केलं, कुत्री म्हणून, कुत्र म्हणून, याने के नम्र. आज आम्ही आमच्या जीवनात कोणता स्पिरिट घेतलाय, जो करू, जो लुसिफर, त्याला गर्व आला, अहंकार आला, मी देवाच्या पवित्र स्थळावर वास करतोय, मी देवावर पाखर घालतोय, मी स्तुती आराधना करतोय, तो मनात म्हणतो मला आता जरूरत नाहीये, मी आता उंच महलात राहील. बायबल सांगतं तत्क्षणी त्याला भूमीवर फेकून दिलं आणि त्याने, बायबल सांगतं, तो स्पिरिट आज किती ख्रिश्चनांमध्ये काम करतोय. आणि म्हणून पौलुस म्हणतो, हे लोक देवदूताची उपासना करतात, तर यांच्यापासून तुम्ही सावध राहा, कारण तो तुमचा जीवनाचा मुकुट काय करतील, छीनून घेतील. का, तर लागवी भाषणाने, गोडगोड भाषणाने ते येऊन तुम्हाला काय करतील, फसवतील आणि तुमचा जीवनाचा मुकुट तुमच्यापासून काढून घेतील. का, जेव्हा मुलगा मुलगी जर किरकिर करायला लागली, आईबाप काय हातात देतात, काय देतात, चॉकलेट. बस बाबा सगळी. मग हे काय करताय, चॉकलेट, गोड शब्द, सिस्टर फार चांगल्या, सिस्टर फार धारकी, बस त्या सगळी. तिखट नको, कडू नको. का, कडू तर बिमारी मारतोय, तिखट तर बिमारी मारतोय. मी येताना गावाला टीचिंग केलंय गोष्टीची. लास्ट मोमेंट आहे, प्रभूचा आगमन आता झाल्याची आहे. प्रभू आता होतानंतर मी कुठं आहे, मेलेले मारणारे, पुरणारे पुरीत फिरणारे. आम्हाला आमचा आत्मा वाचवायचा आहे. आत्मा वाचवायचा आहे, तर मी आदर करतोय वचनाचा का वचनाच्या विरुद्ध वागतोय. वचनाचा आदर करतोय तर जीवन आहे, वचनाच्या विरुद्ध जातोय तर बायबल सांगतं
हे मी नाही सांगत, बायबल सांगते. आम्ही आमचं बघायचंय, आम्हाला काय मिळवायचं, जीवन या मरण. कारण जर हे जीवन मिळवायचं असेल तर हा ज्या कानानी स्त्रीमध्ये विश्वास होता तोच विश्वास आज दुल्हनमध्ये पाहिजे. कारण हेच कानानी स्त्री हे दुल्हनचं प्रतीक आहे. कारण त्या स्त्रीमध्ये मोठा विश्वास होता. आज सुद्धा एक ग्रुप असा असणार आहे का त्यांच्यामध्ये रॅप्चरिंग फेथ असणार आहे, त्यांच्यामध्ये उचलण्याचा विश्वास असणार आहे. आणि म्हणून प्रभू त्यांना म्हणलाय, विश्वास ठेवशील तर आकाश उघडलेलं पाहशील, मनुष्याच्या पुत्रावर देवदूत उतरताना चढताना पाहशील. तो फेथ आज माझा आहे. आणि जर तो आहे तर बायबल सांगतं माझं मन निष्कपट असेल, निस्वार्थी असेल. कारण नत्तेविषयी त्याने तीच गवाही दिली, हा खरा खुरा इस्रायल याच्या ठाई कपट नाही. आज आमच्या ठाई काय, आम्ही कशाने भरलो, कोणता आत्मोपचार आहे. कारण बलामाला प्रभू मला जाऊ नकोस, पण बलामाने 3 वेळा प्रश्न केला. याद राखणार, पहिलं जर पाहिलं तर बायबल सांगतं जेव्हा तू बलामा गेला प्रभूशी बोलायला, प्रभू काय म्हणला, जाऊ नकोस. पण पुन्हा 3 वेळा बलामा म्हणतो, प्रभू मी जाऊ का, प्रभू मी जाऊ का, प्रभू मी जाऊ का. तेव्हा प्रभू म्हणतो, बरं ठीक आहे, तुला वाटतं तू जा. प्रभूने हात धुवून हात काढलाय, तुला वाटतं तू जा. याद राखणार. आणि तो गेला तर बायबल सांगतं कित्येक लोकांचा त्याने नाश करून दिला. का, पैसा. हाच ख्रिस्तात माझ्या बहिणाने भावाने, हे कष्ट येणार, तकलीफ येणार, पण जर माझ्या जीवनात मी त्या देवाला घेऊन वागतो, जर हा विश्वास माझ्यामध्ये आहे, प्रभू येणार आम्हाला घेऊन जाणार, तर आम्ही दुनियाचा विचार नाही करणार, आम्ही आमच्या आत्म्याचा विचार करू. कारण बायबल सांगतं जो जीवात्मा पाप करील तो मरेल, जो जीवात्मा पाप करील तो मरेल. हाच जर आम्ही ख्रिस्तात मेलो तर पुनरुत्थान आहे, पण जर ख्रिस्ताच्या बाहेर मेलो तर आमच्यासाठी एवढा पुस्तक 6 वचन सगळे घरी वाचा. मी आता प्रभू जर मौका देईल ना तर मी आज स्टॉप करणार आहे. आज लास्ट मोमेंट आहे. प्रभूचं आगमन दाराशी आहे. मैत ख्रिस्ती झाला म्हणून स्वर्गात गेला, डोक्यात नाही ठेवायचं. मैत ख्रिश्चन केली म्हणून स्वर्गात गेलो, पाळक साहेबांना सिस्टरला चांगला, ब्रदरला चांगलं, मेलं गेलं स्वर्गात. बायबल सांगताय जर ख्रिस्ताच्या बाहेर मेलास, तुझा आत्मा सैतानाच्या कंट्रोलमध्ये गेलाय, तर तुला एवढंच पुस्तक 6 वचन सांगते, वाचू नका. किती अधोलोकात बांधून ठेवलेत. आणि मग अधोलोकात बांधून ठेवले तर मग त्यांना कोण बोलवणार, हे सैतान लोक बाहेर आले मग तोडफोडी सुरू करणार. ठीक आहे, आज मला जर जीवनाचा मुकुट मिळवायचा आहे, मला जर सार्वकाचं जीवन वतन मिळवायचंय, तर माझ्या जीवनात काम काय असेल, त्या प्रभूचा देव म्हणून विश्वास करणे. देवादी देव तोच आहे आणि वचन माझ्याकडे काय येतंय त्या वचनाला आम्ही भेऊन वागायचे. कारण जर आम्ही वचनाला भेऊन वागलो तर आमच्या संबंध देहाला काय मिळणार आहे, आरोग्य. पण जर आम्ही वचनाचा इन्कार करतोय, धिक्कार करतोय, तर आम्ही चर्च मेंबर असणार, पण ख्रिस्त म्हणणार कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत नाही. कुकर्म आणि अधर्म. पण आज जर आम्ही अधर्म करत नाही, म्हणजे वनगाव सोडून आम्ही बाहेर कुठल्या चर्चमध्ये जात नाही, पण आमचे कुकर्म आम्ही थांबलेले नाही, तर आमचा नाश पक्का थांबलेला आहे. याद राखा. कारण प्रभू काल, आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे, तो बदलणार नाही. आणि म्हणून लूक चॅप्टर 7 अध्याय 7 वचनाचा कधी शताब्दी, हा शताब्दी सुद्धा काय म्हणतोय, यामुळे तुझ्याकडे येण्यासही हा. मी आपणाला योग्य मानले नाही, हा. तर शब्द मात्र बोल, शब्द मात्र बोल, म्हणजे माझा चाकर बरा होईल. हा, शताब्दी म्हणजे हा धनवान आहे, याच्या हाताखाली कामगार आहेत कामाला. बायबल सांगते, पण त्याचा एक कामगार लास्ट स्टेपला आला होता. कुठे आला होता, लास्ट स्टेपला. हा विश्वासू नाहीये, हा विश्वासू नाहीये, हो अधिकारी आहे, पण यांनी काय केलंय, काही इस्रायल लोकांसाठी चांगलं काम केलंय का, त्यांना सभा मंडप म्हणजे मंदिर बांधून दिले. आणि मग ज्यावेळेस त्याचा प्रिय सेवक, त्याचा लाडका कामगार बिमार पडलाय, त्यावेळेस तो त्या लोकांना म्हणतोय की जाऊन गुरुजीला तुम्ही सांगा ना की माझ्या सेवकासाठी, माझ्या चाकरासाठी प्रार्थना कर, माझा चाकर बरा होईल. पण ज्यावेळेस हे लोक गेले आणि जाऊन म्हणतात, गुरुजी तुम्हाला या माणसासाठी हे काम करावा लागेल का, तर याने आपल्या लोकांसाठी चांगली कामं केले.
याच्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. ज्या वेळेस हा शब्द प्रभूच्या कानावर येतो, प्रभू त्या शिष्याबरोबर त्याच्या घरी निघतोय. त्याच्या घरी जात असताना प्रभूला त्याने लांबून पाहून म्हणतो, काय म्हटला तो वचन 7, यामुळे तुझ्याकडे येण्यास मी आपणाला योग्य मानले नाही. त्याने काय केलं स्वतःला? काय केलं? लीन, नम्र, चूक कबूल की प्रभू माझी लायकी नाहीये, मी पापी आहे, माझी पात्रता नाही तुझ्याकडे येण्याची, किंवा तू माझ्या घराकडे यावं, म्हणून मी काय केलं, तुला निरोप पाठवलाय की माझी लायकी नाहीये का तू माझ्या छपराखाली यावं, म्हणजे तिच्या घरात यावं म्हणून. हा, तर शब्द मात्र बोल, शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द म्हणजे त्याने कशाचा आदर केला? वचनाचा. कशाचा आदर केला? वचनाचा. तू शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. जेव्हा हा त्याच्या मुखातला शब्द प्रभू ऐकतो, तेव्हा प्रभू किती आनंदी होतो. ब्रदर काय म्हणतोय तो? 10 आणि 12 वचनाचा प्लीज. आणि जे पाठवलेले होते ते परत घरी आले. वरचा 9 आणि 10 प्लीज. तेव्हा त्या गोष्टी ऐकून येशूने त्याच्याविषयी आश्चर्य केले. काय सांगताय बायबल? प्रभूने त्याच्याविषयी आश्चर्य केलं. मग आता प्रभू माझ्याविषयी आश्चर्य करतोय का कष्टी दुःखी होतोय? का? कारण हा कोण आहे? शताब्दी हा ख्रिश्चन नाहीये. हा तिथं कामगार आहे, चांगला धनवान आहे. त्याने फक्त इस्रायल लोकांना सभामंडप बांधून दिलेले आणि त्याचा लाडका सेवक, प्रिय सेवक मराला टेकलाय आणि म्हणतो तुम्ही जाऊन प्रभूला प्रार्थना करायला लावा की माझा चाकर भरा होईल. माझी लायकी नाही पण त्याच्याकडे जाण्याची. तो देवाची देव आहे. आणि म्हणून जेव्हा चाकर त्याला म्हणतात, होय गुरुजी याच्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे, कारण तो योग्यतेचा आहे. काय आज मी योग्यतेचा आहे का? आज जर मी वचन पाळले तर मी योग्यतेचा होणार आहे. पण जर मी वचनच पाळत नाही, रोज हप्त्याला 50 बाळा चेंज केले तर फायदा होणार आहे का? जुलाब लागले तर जुलाबाच्याच गोळ्या खावा लागतील. तापेच्या गोळ्या खाल्ल्या तुला थांबतील का? अहो जीवनाचा जर मुकुट मिळवायचा आहे तर वचनच पाळावं लागेल. आणि वचन जर पाळलं ना, चॅलेंज करतो तुमचा कोणी ब्लेसिंग रोखू शकणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वचन जर तोडताय ना, वचनाच्या विरुद्ध जाताय ना, तुम्ही 50 वाघाचा ढिगारा सहा बांधा. चॅलेंज करतो नरकाशिवाय पर्याय नाही. आणि वचन आहे, हे वचन माझा न्याय करणार आहे, तुमचा न्याय करणार आहे. आज जर मला वाचायचं असेल, धावण्यात जायचं असेल, तर मी वचनाचा आदर करणं माझ्या जीवनात पहिली स्टेप असेल. आणि वचनाचा आदर करणं म्हणजे त्याप्रमाणे वागणे, वर्तणूक करणे. हा मनुष्य स्वतःला लीन करतो, नम्र करतो. प्रभू म्हणतो, गुरुजी शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. हा शब्द प्रभूने ऐकला तेव्हा प्रभू आश्चर्य व्यक्त करतोय. आता आमचे कर्म बघून, आमच्या मुखातले शब्द ऐकून प्रभू आश्चर्य व्यक्त करतोय का दुःखी होतोय? आम्ही जाणव ब्रदर, जाणव. आपण म्हणतो यार मला इतकं दुःख झालं, मी आयुष्यातही सोचलं नव्हतं. तुला आत्मा जर देवाचा आहे ना, तर दुःख ते देवाला झालंय. देवाला झालंय का? कारण बायबल सांगतं शाऊल ज्या पेत्रा यवनाला छळत होता, तो मला नाही पेत्रा यवनाला छळतोस, तर कुणाला छळतोस तू? मला छळतोस का? कारण त्याच्यामध्ये आत्मा कोणाचा होता? प्रभू येशूचा. आणि मग बायबल सांगतं का जेव्हा तो म्हणतो का शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल, प्रभू म्हणतो की एवढा प्लीज. तेव्हा त्या गोष्टी ऐकून येशूने त्याच्याविषयी आश्चर्य केले. आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या समुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो की एवढा मोठा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. एवढा मोठा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. आणि म्हणून ती कारणी स्त्री म्हणली, ज्या मनुष्य पोट भरतं तर त्याच्या चुल्यावर कुत्र पोट भरतं. जीवनाची वाकर प्रभू येशू मसीह येरूशलेममध्ये यहूद्यामध्ये आली, पण त्यांनी स्वीकारलं का? नाही. आणि मग जो चुरा राहिलाय तो चुरावा परमेश्वराकडे आलाय. आज तो मेसेज आमच्याकडे आलाय, वचन आमच्याकडे आले. जर त्या वचनाचा आम्ही आदर केला, त्या वचनाचा आम्ही भय धरून वागलो तर काही प्रॉब्लेम होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. पण ज्या वेळेस वचन सोडून मी इस्रायलीच्याच मागे, बलवाच्याच मागे आणि निकोलाच्याच मंडळात पळत राहील, काय फायदा होईल का? नाही ब्रदर. कारण याच इस्रायलीने कित्येक लोकांचा नाश केला. याद रखा,
आम्हाला वचनाचा आदर करायचा आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो का एवढा मोठा विश्वास मला इस्रायलामध्ये भेटला नाहीये, इस्रायलमध्ये पाहायला सुद्धा भेटला नाही. आणि बायबल सांगतं तो शब्द बोलला तत्क्षणी त्याचा चाकर बरा झाला, बरा झाला. म्हणजे तिथं काय प्रगट झालं? जीवन, जीवन. आज आमच्यावर अंधार आहे का प्रकाश आहे? आणि म्हणून प्रभू म्हणतो जो मला अनुसरतो, काय म्हणतो? जो मला अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही, तर जीवनाचा प्रकाश त्याच्या बरोबर असेल. जीवनाचा प्रकाश, जीवनाचा प्रकाश म्हणजे ऑलरेडी त्याच्या जीवनात कधी अंधकार नाही, अंधकार नाही म्हणजे मरण नाही. पण ज्यावेळेस मनुष्य मरतो तेव्हा किती रायटिंग केल्या, किती नाटक केले, तर त्याला काही प्रकाश दिसतो का? नाही दिसत. त्याच्यासाठी आज जर माझ्या जीवनात मला ब्लेसिंग कमवायचं आहे, अनंताचं जीवाचं वतन कमवायचंय, तर पहिला पॉइंट मला वचनाचा आदर हाच करावा लागेल, मला त्याच्या सेवकाचा आदर हाच करावा लागेल, त्याच्या अभिषेकाचा आदर हाच करावा लागेल. का? कारण तो प्रभू अब्रामाला काय म्हणाला? उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 ते 3 वचन. उत्पत्ती 12 1 ते 3. आणि यहोवा अब्रामाला म्हणाला, तू आपल्या देशातून व आपल्या कुळातून व आपल्या बापाच्या घरातून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यात जा. आणि मी तुला मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन व तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वाद होशील. आणि जे तुला आशीर्वाद देतात त्यांना मी आशीर्वाद देईन आणि जो तुला शाप देतात त्याला मी शाप देईन. बस बायबल सांगतं ज्यावेळेस अब्रामाचा बाप मेला, तो परमेश्वराने त्याला निवडलं, त्याला सांगितलं की अब्राम निघ, तो देश मी तुला दाखवतो तिकडे निघ. आज प्रभू दाखवील चर्चेत, प्रभू संगती लावली आहे आणि हे दुसऱ्याकडेच पळते. कशाला यांच्या जीवनात शांती राहणार आहे? प्रभू अब्रामाला काय म्हणतो? तो देश मी तुला दाखवील तिकडे निघ. जाताना आपल्या बापाचं घर सोड. का? कारण बापाच्या घरात काय होत्या? मूर्ती, मूर्ती पूजा. आम्ही आमचे जुने लोक आजही या ट्रिनिटी मध्ये फसले. आज आमचे पूर्वज जुने लोक पहिलेच संस्कार करतायत. इकडे नाताळ पण आहे, तिकडे दिवाळी पण आहे. आता उद्या गुड फ्रायडे आला, ईस्टर संडे आला, नवीन कपड्याशिवाय चर्च मध्ये जायचं नाही. का? वर्षाचा सण आहे हो, नवीन कपडे पाहिजेत आणि चर्च 3 घंटे चाललं पाहिजे. अगोदर नाही पुढे नाही. संस्कार आहेत ना? का? फक्त लोकांना कळलं पाहिजे आम्ही ख्रिस्ती आहेत. देव तुच्छ लेखतोय, देव रडतोय का? यांच्या कृत्य बघून, यांची कर्म बघून. इथं बायबल काय सांगत आहे की अब्रामाला म्हणतो तुझ्या बापाचं घर सोड, तुझं कुळ सोड, तुझं सर्व लोक सोड आणि जो देश मी तुला दाखवीन तिकडे निघ. तिसरा पॉइंट, मी तुझ्यामुळे मोठे राष्ट्र निर्माण करीन. तुझ्याकडून मोठे राष्ट्र आशीर्वादित कर, मोठे राष्ट्र निर्माण करीन म्हणजे सर्वात मोठी जात मी तुला बनवीन, सर्वात मोठी जात मी तुला बनवीन. आणि म्हणून आज ख्रिश्चन लोकांना आरक्षण मिळतं का? का? नाही नाही, ख्रिश्चन म्हणला का पैशावाला म्हणते. मोठी जात, मोठी जात लक्षात असू द्या. प्रभू म्हणतो मी तुला मोठी जात करणार आहे आणि जे कोण तुझं वाईट करतील त्याचं वाईट मी करणार आहे आणि जे तुझं चांगलं करतील त्याचं चांगलं मी करणार. बायबल सांगते. आणि मग अब्रामाकडे वचन आलं. अब्रामाने अंधयुक्त वयाने वचन स्वीकारलं, आपली धर्मपत्नी घेतली आणि आपला देश सोडला आणि जो मार्ग प्रभू दाखवतोय त्या मार्गाने चालला. आम्ही थोड्या वर्ष थोडे दिवस नाचत होतो, उड्या मारित होतो आणि नंतर आम्ही आमचे मार्ग चॉईस करतोय, आम्ही आमचा मार्ग धरतोय. नाही नाही, आमच्या मार्गांचा आम्ही करू कशाला? साखऱ्या मांडल्या, आम्ही आमच्या भाकरी खाऊ, आम्ही आमचेच ओसर लिहू, फक्त ख्रिस्ती नाव आम्हाला लागू दे. काय फायदा होणार? वचन प्रभू येशू मसीह आज त्याला जर घेऊन होताय तर तुमच्या जीवनाला, संबंध जीवनाला आरोग्य प्राप्त होतंय. जीवनाचा बघून तुम्हाला मिळतोय. लाख लोकांनी तुमचं वाईट शिकवावं पण प्रभू तुमचं चांगलं करतोय. प्रभू येशू मसीह तुमचं चांगलं करतोय आणि ज्या तुमचं वाईट करतील त्याचं वाईट प्रभू येशू करील, हे बायबल सांगते. आणि मग ज्या वेळेस प्रभूचं वचन त्याच्याकडे आलं
अब्रामने अतिरिक्त भयाने आपल्या जीवनात ते वचन घेतलं आणि वचन घेऊन जात असता पवित्र शास्त्र सांगते की क्षणाला प्रभू येशू मसीह अब्रामाला दर्शन देतात का विश्वासातून त्याने कमी होऊ नये. आणि मग ज्यावेळेस प्रभू त्याला भेटतो, प्रभूला तो म्हणतो, प्रभू आता मी तर निसंतान जाणार, मला मुलबाळ नाही, मी निसंतान जाणार, मला मुलबाळ नाही, आणि दिनेश कॅलेंडर माझ्या घराचा वारसा होणार. मग प्रभू म्हणतो, अब्रामा आपल्या मनात हे ठेवून चाल का मी सर्व सामर्थ्यवान देव आहे. आमच्या मनात दुष्टही आहे, आमच्या मनात हेवे दावे आहेत, आमच्या मनात देव नाही. जर माझ्या मनात देव आहे तर मी काय म्हणणार, ठीक आहे, माझा सर्व सामर्थ्य देव माझ्या पुढे आहे, जे काय होईल तो बघून घेईल, संपला विषय. पण ज्यावेळेस हे दुष्टाई माझ्या जीवनात आहे तेव्हा हे दुष्ट विचार माझ्या डोक्यात भोगवणार आणि मी दुष्टाईचेच प्लॅनने जीवन जगणार. आणि जेवढं दुष्टाईने मी प्लॅन जीवन जगणार तेवढ्या स्वतःच्या कुटुंबात बरबादी असणार. हे पक्क बायबल सांगते. याच्यासाठी आमचे विचार त्याचे विचार नाही, आमचा प्लॅन त्याचे प्लॅन नाही. तर आमचा प्लॅन नकोय तर देवा तुझे प्लॅन माझ्या आयुष्यासाठी काय असतील ते तू करू. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्या प्लॅनने त्याच्या योजनेने चालतो तेव्हा आमचा कुटुंबाचा आशीर्वाद कोणीच रोखू शकत नाही. कारण हे प्रभूचं वचन आहे का मी तुला आशीर्वादित करेन. आणि बायबल सांगते उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 1 ते 3 वचनाचा का ज्यावेळेस अब्राम देश सोडून गेलाय, घरदार सोडून गेलाय, त्याचा पुत्र त्याच्याबरोबर निघाला, त्याला प्रभू त्याच्यापासून वेगळं केलंय. नंतर प्रभू म्हणतो इकडे वर माझ्याकडे बघ. आणि गेल्यानंतर बायबल सांगतं त्याला प्रभूने पुत्र दिला. 22 वचन. या गोष्टीनंतर असे झाले की देवाने अब्रामाला पारखले. आता बायबल सांगतोय का ज्यावेळेस 100 वर्षाचा झाला, सारा हसते, तो हसतोय, आम्हाला कसं काय मुलगा होणार. प्रभूने त्याला मुलगा दिला. मुलगा दिल्यानंतर प्रभू त्याला पारखतोय. बायबल सांगतोय प्रभू त्याला पारखतोय. काय पारखतोय. आणि त्याला म्हटले, हे अब्रामा, आणि तो म्हणाला, मी येथे आहे. आणि त्याने म्हटले, आता तू आपला मुलगा, आपला एकुलता मुलगा ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि तिथल्या डोंगरामधला एक डोंगर जो मी तुला सांगेन त्यावर त्याचे होमार्पण म्हणून अर्पण कर. ज्याच्यावर तू प्रेम करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र. हा शब्द बायबलने फिट करणे. ज्या मुलावर तू प्रेम करतोस तो तुझा एकुलता एक मुलगा अर्पण करायला तू मोरिया पहाडावरती घेऊन जा. कोणाचा शब्द आहे. प्रभू येशूचा आहे. प्रभू येशूचा आहे. आता मला सांगा ही जर बातमी साराच्या कानावर गेली असती, अहो आज जर सांगितलं ना एवढी गोष्ट तुम्ही सोडा किंवा तुमचे आई बाप सोडा किंवा तुमचं घरदार सोडा किंवा धंदौलत सोडा किंवा असं सोडा आणि या मार्गाने चला, असं कसं काय होईल. मग आपल्या आई बाप कसं काय सोडू. आपल्या आई बापाचं कोण आहे मग. आणि मग आपल्या आई बापाला कोण जीव लावेल. आणि हे असताना पुढे आई बापाला टेन्शन देऊनच मारतील फुक्याचा मार. नाही जाऊन जाऊन मारायचं पण लय प्रेम दाखवायचं. रिअल फॅक्टरीच करतो मी. लक्षात घ्या. कारण आज लास्ट मुमेंट आहे. प्रभूचं आगमन धाडस आलेलं आहे. इथं बायबल सांगतं वयाच्या 100 वर्ष पुत्रदान दिल्यानंतर प्रभू त्याची परीक्षा घेतोय. काय म्हणतोय. जो तुझा एकुलता एक पुत्र ज्याच्यावर तू प्रेम करतोस. शब्द नीट लक्षात ठेवायचा आहे. प्रभू म्हणतोय ज्याच्यावर तू प्रेम करतोस तो बली देण्यासाठी अर्पण करण्यासाठी पुढे घेऊन जा. मोरिया पहाडावरती घेऊन जा. 12 वचनात त्यामध्ये पवित्र शास्त्र सांगतं अब्राम काय करतो. मुलाला घेतो, गाढवी घेतो, 2 चाकर घेतो आणि घेऊन जातो. वचन पाहिजे मला 12. मग तो बोलला तू आपल्या मुलावर हात टाकू नको. बायबल सांगतोय ज्या वेळेस अब्राम आपल्या 2 चाकर, मुलगा, लाकडं, सोना हे सर्व घेऊन गेलाय. गेल्यानंतर दुरून त्याने तो डोंगर पाहिलाय. आमच्या मराठीत म्हणे दुरून डोंगर साजरे. खरं कधी कळतं जेव्हा डोंगर चढायला लागल्याच्या नंतर. का अरे किती किती छान दिसतंय, किती हिरवगार दिसतंय. आपण जाऊया पिकनिक करायला कुठं नेरळला. का तिथं लय डोंगर आहे. अरे जन्मही तो डोंगरातच झालाय आणि इथे येऊन लागला होय ना चला लय डोंगर चांगले दिसत. शायनिंग काय शायनिंग. आणि मग डोंगर गेल्यानंतर तिथं काय दिसत. काटे, डोंगर आणि सरटे. नसतो आलं तर बरं झालं असतो. अशीच कंडिशन असते.
क्राइस्ट आणि क्राइस्ट विरुद्ध हे कधी कळतं का जेव्हा संबंध येतो, जवळ येतो तेव्हा कळतं ब्रदर. बायबल घेऊन लय असणारे भेटलेत मला, लय पाहिलेत, फुटाफुटाला भेटलेले. लक्षात असू द्या ब्रदर, लक्षात असू द्या. बायबल सांगतं का तो घेऊन गेल्यानंतर तो आपल्या जागेला म्हणतोय तुम्ही इथं थांबा, मी आणि मुलगा जातो आणि माझ्या देवाची आराधना करून पुन्हा येतोय. अहो काय प्रकटीकरण आहे, काय शब्द म्हणतो तो आपल्या चाकरांना, तुम्ही दोघे इथं थांबा गाढवाजवळ, मी आणि इसाक जातो, देवाची आराधना करतोय आणि पुन्हा परत येतोय. हाच आमच्या लोकांना जर सांगितलं की भावा हे दुष्कर्म करू नकोस तर त्याला नफरत येते. बहिणी हे दुष्टपणा सोडून दे, तिला नफरत येते. का? बाकीचे पास्टर असे कधीच बोलत नाही, हेच पास्टर फक्त म्हणतोय. बायबल सांगतं अब्रामाने आपल्या मुलाला घेतलं. मुलगा म्हणतो बाबा आपण सर्व घेतलंय पण होमाला पणासाठी बली कुठे आहे? अब्राम म्हणतो देव पाहून घेईल, तो खुदा आज मी जिंकला आहे. माझे वाईट कर्म आहे, माझा देव पाहून घेईल. माझे चांगले कर्म आहेत, माझा देव पाहून घेईल. पण उद्या तुझं काय? पवित्र शास्त्र सांगते अब्राम म्हणतो देव पाहून घेईल. आणि दोघं गेले, वेदी बांधली. आज काही वेदी बिंदीत केली का? त्याने पहिली वेदी बांधली. आजची जीवनाची वेदी रिपेअर करा, जिथं खाना नसेल ते उडून फेकून द्या. अब्रामाने वेदी बांधली, त्यावर लाकडं असले, लाकडं असल्यानंतर आपल्या हातपाय, मुलाचे हातपाय त्याने बांधले, मुलाचे हातपाय बांधले. सुरा उपासलाय आणि सुरा मारणार. तक्षणी प्रभू म्हणतोय अब्राम अब्राम सुरा चालू नकोस, तोच खुदा आज मी जिंदा आहे, आज मी जिंदा आहे. बायबल सांगते प्रभू अब्रामाला म्हणला अब्राम अब्राम सुरा चालू नकोस. वचन पाहिजे मला. मग तो बोलला तू आपला मुलगा तू मुलावर हात टाकू नको, हात टाकू नको, तू त्याला काहीच करू नको, तू काहीच करू नको. कारण आता मला समजले की आता मला समजले की तू देवाला भेटू. आता म्हणजे त्याने काय केलं, काय केलं? क्रिया केली, वेदी बांधली, लाकडं रचले, मुलाचे हातपाय बांधले आणि सुरा उपसलाय. हे जर साराला घरी मांडला असता, सारा मी घेऊन चाललो बरं का, इसाकाला देवाला द्यायचंय. मग काय ते धार्मिकतेचं रूप दिसलं असतं. बाबा 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 11 रूप. यांचं चर्च मध्ये धार्मिकतेचं रूप दिसतं आणि बाहेर गेलं नाही गेलं मग ते चेहरे बघायचे. बस रिअल बोलतो आणि मग खरं बोललं तसा कायला राग येतो आणि मग प्रार्थना करताना हालायचं, स्तोत्र स्तोत्र स्तुती मिळाली, दान मिळालं आणि बाहेर कुस्त्या सुरू. हे नाही ब्रदर. यावरून मला कळलं तू देवाला घेऊन वागतोयस. म्हणजे ऑलरेडी कसा प्रभू म्हणला कशा तुझ्या एकूणच्या एक म्हणून तू प्रेम करतोस, तो मला अर्पणासाठी देऊन चल. पण बायबल 12 मध्ये सांगतोय का अब्रामाचं मुलावर प्रेम नव्हतं. जर तो मुलावर प्रेम करत असता तर त्याने बली दिला असतं का? बली देण्यासाठी घेऊन गेला असता का? लक्षात ठेवा बायबल मध्ये हर एक गोष्ट दडलेली ब्रदर. आता जेव्हा माझ्यातले वाईट गुण सुटत नाही, दुष्टपणा सुटत नाही, म्हणजे मी देवावर प्रेमच करत नाही. उघड आहे, उघड आहे. कारण त्याने आपल्या मुलावर प्रेम नाही केलं, आपल्या देवावर प्रेम केलंय आणि त्याने आपल्या मुलाला समर्पण केलंय. प्रभू म्हणतो आता सुरा चालू नकोस. आणि यावरून मला कळलंय का तू देवाला भिवून वागतोस. देवाचं भय धरणे म्हणजे त्याची वचनं व आज्ञा पाळणे. आणि ज्या वेळेस त्याने देवाची वचनं व आज्ञा पाळली, बायबल सांगतं त्याचा मुलगा मेला. तो रडत बसला, चुना घालून बबडत बसला. आजकालचे ख्रिश्चन लय डेंजर पोझिशन आहे, लय डेंजर पोझिशन आहे. मी म्हणतो देवाचं आगमन व्हावं. मी आजही हसतोय आणि त्या दिवशी हसणार, पक्का सांगतो मी तुम्हाला. कारण आपला विश्वास आपल्या सेवेवर पक्का आहे आणि आपली चिंता आहे देवाचं आगमन होईपर्यंत. मी म्हणतो आत्ताही तलवार ठेवा तरी आपण आनंदाने वर जाणार. चॅलेंज करून सांगतो. कारण आज ही दुनिया हे वावटळीचं वाळा सुरलंय ब्रदर. आज जर आत्मा वाचवायचा असेल तर त्या वाचनला भिवून बघा. कारण प्रभू म्हणतो आत्ता कळालं का तू देवाला भिवून वागत आहेस. आणि आम्ही जर म्हणतो आम्ही देवाला भिवून वागतो तर जो शब्द माझ्याकडे आलाय, जी संगती माझ्याशी लावली, काय मी ती करतोय का? काय मी ती पाळली का? काय मी त्या देवासाठी उत्तम आहे का? आणि जर नाही तर मी माझ्या जीवनाचा नाश करून घेईल.
दुसरा पॉइंट इथं आम्हाला काय शिकायला मिळतं का अब्रामाला सांगितलं मोरिया पहाडावर घेऊन जा. आता मला सांगा या ठिकाणी त्याने मोरिया पहाडावर न नेता अरारात पर्वतावरती नेला असतं तर पोरग वाचू शकलं असतं का? वाचू शकलं असतं का? नाही नाही. का? कारण प्रभूच्या वचनाचा तो आदर केला नाही. मी कुठे सांगितलं मोरिया पहाडावर तू का अरारात नेला संपला विषय. आज एक कंडिशन होणार लाखो लोकांचा लाखो करोडो हे जे भ्रम चालत ना मेला स्वर्गात गेला हा डोक्यात ठेवायचं नाहीये. आज मी जिवंत आहे माझ्या देवाचा शब्द पाळतो कुणा मनुष्याचा शब्द पाळतोय आणि म्हणून येण्या त्या आम्हाला म्हणला की तू खोट्यासाठी देवाच्या विरुद्ध गेलास आणि विकून गेलास. स्वतःला विकलास तू. मग आज मी स्वतःला विकतोय का देवाचा महिमा जीवनात करून घेतोय? जर मी त्या देवाचा महिमा करतो तर मी त्याच्या वचनाने आज्ञा पाळतो आणि वचनाने आज्ञा पाळतो तर बायबल सांगतं का जो ब्लेसिंग अब्रामाला दिला तो ब्लेसिंग तुमच्याकडे येईल. कारण तो म्हणतो यावरून मला कळलं का तू देवाला घेऊन वागत आहेस. मला 17 वचन पाहिजे त्यामधलं. म्हणून मी तुला आशीर्वाद देईनच दे. म्हणून का आपण म्हणतो म्हणून मी असं केलंय त्याने असं केलंय ना म्हणून मी असं केलंय. बरोबर. सेम कंडिशन तू आपल्या एकुलत्या एकाला सुद्धा माझ्यापासून छुपून ठेवलं नाहीस आणि ठेवलं नाहीस म्हणून मग आता जर माझे वाईट कर्म असतील तर मग मलाही शापच सुरू होणार आहे. का? प्रभू म्हणजे तुझ्या वाईट कर्म झाले म्हणून मी तुला शापित केलंय. माझ्या जीवन त्या परमेश्वराला आवडणार आहे तर हे वचन माझ्यासाठी असेल. काय सांगितलंय की म्हणून मी तुला खचित आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुझे संतान आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्राकाठच्या वाळूसारखे बहुतपट वाढवीनच वाढवीन. आता आम्ही तिथं बसतो 10-15 जण. याच्यात कोण अब्रामाची संतान आहे आणि कोण कायनाची संतान आहे हे त्यांनी बघायचंय. आम्ही बायबल घेऊन चर्चमध्ये बसलो. आम्ही वचन ऐकत आहोत पण आम्ही आमच्या कर्मावर ओळखायचंय की आम्ही कोणाची संतान आहोत. कारण आशीर्वाद कोणाला आहे? फक्त अब्रामाची संतान. कोणाची? अब्रामाची संतान. हे वचन फेल नाही होणार की नाही प्रभू मी लय पाळ चेंज केलं लय पाळकाच्या पुढे केलं लय पाळकाचे माझे रिलेशन होते म्हणून मी काही केलं स्वर्गात. प्रभू म्हणजे कुकर्म करणाऱ्या होय बाजूला किंवा मी पण नाही प्रभू लय रात्रंदिवस पळालोय झोपच नाही लयच पळालोय. देवाचा खूप भडक आहे कुकर्म करणारे माझ्यापासून निघून जा मी तुला ओळखत नाही. आज मला वाचायचंय तर माझ्या जीवनात वचनाचं भय असेल. मी जे प्रीच करेल मी जे बोलेल माझ्या देवाला समोर ठेवून बोलेल. का? कारण प्रभूचं आगमन नजीक आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाच्या इच्छेने जगू देवाचं वचन प्रीच करू सैतानाला चांगलं वाटेल होय? आनंद वाटेल होय? आनंद वाटेल का? नाही वाटणार. तो काय करणार? तो पुढचाच प्रयत्न चालू ठेवणार. कारण जसं आमच्या प्रभूची इच्छा आमच्या लोकांचं चालू हो तसं तो सैतान गप्प नाही. त्याचे लय प्लॅन चालले हे सांगतो तुम्हाला. यांना फिरवायचं कसं काय यांच्यावर पनिशमेंट कशी उतरवायची यांना कसं दूर घेऊन जायचंय हे रोज त्यांचे प्लॅन चालले. कारण बायबल सांगतं आमच्या बुद्धीवर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आलाय. तो दोषारोप करणारा म्हणजे त्यांनी सुद्धा शिडी लावली स्वर्गात जायला स्वर्गातून खाली यायला. बायबल सांगतंय प्रकटीकरण 12 गरीबाचा जसे आमचे लोक म्हणतात ना गेला नाला खाली. बायबल सांगतंय की सैतान सुद्धा वर जातोय आणि खाली येतोय. खाली येतो म्हणजे कशाला? आमच्याकडून दुष्टपणा करून गेला आणि आमचा दुष्टपणा झाला का लगेच वर जातोय. कशाला? कंप्लेंट करायला. लक्षात असू द्या. हे जे आमच्या लोकांचे भ्रम असतील का नाही आम्ही ख्रिश्चन धरला मला भूत नाही लागत चिन्ह नाही लागत आमच्या बाजूला येत नाही हे फक्त फसवेपणा चाललाय. लक्षात असू द्या. हे आमचं आत्मिक युद्ध आहे. हे आमचं आत्मिक युद्ध आहे. कालच मी बदलापूरला मेसेज प्रीच केलाय. युट्यूबला तो मेसेज येणार आहे. लक्षात असू द्या की या आत्मिक युद्धात जर जिंकायचं असेल तर वचनाची तलवार आमच्या हातामध्ये पाहिजे. वचनाची तलवार आमच्या हातात पाहिजे. कारण हे शारीरिक युद्ध नाही हे आत्मिक युद्ध आहे. हे वचनाची तलवार म्हणजे देवाचा भय जर आमच्या हातात आहे आमच्या जीवनात आहे तर ती तलवार आमच्या हातात असणार. विश्वासाची ढाल आमच्या हातामध्ये असणार. होय माझा सर्व सामर्थ्य देव पाहिजे. ही विश्वासाची ढाल वचनाची तलवार आमच्या पुढे आहे. वैरी किती घाव घालू द्या तुम्हाला स्पर्श होणार नाही. पण ज्यावेळेस आम्ही विश्वासात कपटीपणा करणार वचनाला तुच्छ लेखणार तेव्हा आमचं जीवन पतित होणार. त्याच्यासाठी आज जर आम्हाला विजय व्हायचा असेल जिंकायचा असेल
अब्रामाची संतान व्हायचं असेल तर या भूमीवर मला त्याचे वचन आणि आज्ञा पाळावं लागतील. पण पुष्कळ लोक हा ब्लेसिंग आज गमवत आहेत. हा जो ब्लेसिंग दिलाय अब्रामाच्या संतानाला, वाळू सारखी, समुद्रातल्या रेतीसारखी, आकाशातल्या ताऱ्यासारखी तुझी संतान होईल. पण आज हे लोक काय करत आहेत? या दुष्टाईमुळे, या जगाच्या वैभवामुळे काय करत आहेत? तो ब्लेसिंग गमवत आहे. का? कारण त्यावेळेस जगाचे रिवाज, जगाच्या अत्याचे सांभाळण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार? त्यांच्या इच्छेने वागावं लागणार. आणि जेव्हा त्यांच्या इच्छेने वागणार तेव्हा या आशीर्वाद आम्हाला मिळतील का? नाही. पण जर आम्ही स्वतःला वेगळं केलं, का जसं अब्रामाने स्वतःला वेगळं केलं, जो देश प्रभूने दाखवला त्या देशाकडे चालला, जसं प्रभूने सांगितलं तसं ऐकलं, आणि म्हणून प्रभू म्हणतो का तू आकाशातल्या, तुझी संतान आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे, समुद्रातल्या वाळूप्रमाणे आशीर्वादित होईल. आणि नवीन काळामध्ये बायबल सांगते एफिसी 1:3 मध्ये का तुम्हाला आणि मला त्याने कशाला निवडलंय? की सर्व आत्मिक आशीर्वाद देण्यासाठी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप ज्याने आम्हाला आकाशातल्यांमध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे, तो धन्यवादित असो. आत्मिक आशीर्वादित देऊन त्याने तुम्हाला मला तृप्त केलंय. फक्त आम्हाला तो मार्ग अनुसरायचा आहे. अब्राम चल, बाहेर निघ, तुझ्या बापाचं घर दार सगळं सोड, जो देश मी दाखवेल तिकडे निघ. बायबल सांगते अब्राम प्रयाणात असतानाच त्याचं सगळं काही संपत्ती वाढत चालली ब्रदर, कमी नाही झाली, वाढत चालली. आणि हेवर त्याला सगळ्या जगाचा पिता केले. लक्षात ठेवा, अगोदर अब्राम होता, पण त्याच्यानंतर त्याला अब्राहम म्हणजे सगळ्या जगाचा पिता. पहिली साराया होती, त्याच्यानंतर तिला साराया राणी म्हणती. बायबल सांगते. आज आम्ही कुठे पडलो होतो? आमची काय लायकी होती? पण तो दयाचा धनी प्रभू येशू याने आमच्यावर दया केली आणि आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद. म्हणजे बघा, ज्या शिष्याने म्हणला पहिला तुम्ही स्वर्गाचं राज्य शोधा, त्या प्रभूचे सगळे आशीर्वाद तुमच्या मागे येतील. आज ख्रिस्तात माझ्या बहिणी आणि भावांनो, आज आखर तुम्ही आणि मी जर या वचनासाठी जीवन जगतो तर लक्षात ठेवा, आमचा ब्लेसिंग कोणीच रोखू शकत नाही. पण जर या जगाच्या आशीर्वादासाठी आम्ही देवाच्या वचनात तोडतोड, तर आमची कंडिशन हनन्या आणि सफीरा सारखी होईल. हनन्या आणि सफीरा सारखी होईल. काय झालं हनन्या सफीराचं? बायबल सांगतंय प्रेषितांच्या कृत्या 5वा अध्याय 5 वचन आणि 10 वचन, प्लीज दोन्ही वचन लवकर वाचा. ते सगळे घरी वाचा, पण तू एक वचन वाचा तेवढं. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला आणि ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. बायबल सांगतंय हनन्या सफीरा हे उभ्या आयुष्यात देवाला भेटून वागतायत, सगळ्या गोष्टी मुबलकपणे करतायत, देवाचे वचन पाळतात. पण जेव्हा त्यांचा जमिनीचा हिस्सा, जमीन घरदार काय विकलं, त्याच्या पैसा त्यांनी अर्धा काढून ठेवला. आणि कसा? दोघांच्या संगनमताने. मग आता आमचा संगनमत कशासाठी चाललंय? वचन पाळायसाठी का वचन तोडायसाठी? इथं हनन्या सफीराने कशासाठी संगनमत केलं? वचन तोडण्यासाठी. की आता आपण जमीन विकली, मग ती केवढ्याची आहे? 100 रुपयाची. मग आता आपण काय करू? पेत्रा पुढं 50 रुपये दाखवू. किती? 50 रुपये. कसं? की जो दशमान चाललाय त्याच्यावर तो ओळखणार याला किती कमाई आहे. आज आमचे लोक काय करतात? 80-80 हजार रुपये पगार घेतात आणि दशमांश किती आहे? पेन्शन 25,000 रुपये पेन्शन आहे, 30,000 रुपये पेन्शन आहे. लोकांना रुग्णांनी सांगत आहेत मला पेन्शन कमी नाहीये, 40,000 पेन्शन बसली, दशमांशच्या पाकिटावर 500 रुपयाची नोट टाकीतोय. आणि लय धार्मिक आहे, हो लय धार्मिक. मी लय धार्मिक आहे, मी वचन तोडत नाही. मी दशमांसाठी प्रीच करत नाही, मी वचन तोडलं काय होणार आहे हे मी प्रीच करतोय. नाही तर तुम्ही म्हणता आपल्या पाळत दानाच्या मागे चालला काय? प्रभू मला आजपर्यंत सुखी ठेवला, तो ठेवणार, तो विषय नाहीये. बायबल काय सांगतंय? हनन्या सफीरा यांनी आतापर्यंत सर्व राईट केलंय, पण जेव्हा थोडंसं जास्त घबाड दिसलं, जास्त पैसा दिसला, बायबल सांगतं दोघांनी एकमत केलं की आता आपण अर्ध काढून ठेवू आणि अर्ध्याच ऑफरिंग घेऊन पेत्रा जवळ जाऊ. का? त्यांना काय वाटलं पेत्र आहे. पण जेव्हा हनन्या आला, बायबल सांगतंय त्याने पाहिलं आणि मग तो म्हणतो का हनन्या ती विकूपर्यंत तुझी होती आणि विकल्यानंतर काय तुझी नव्हती का? तुम्ही दोघांनी का देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचं संगनमत केलं?
बायबल सांगतं हा शब्द पेत्राच्या मुखातून निघतोय तोच अनन्या प्राणास वचनास. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. खाली पडून प्राण सोडला. आता जे घरात गबळ ठेवलं असेल ते कुणाचं झालं? हा? घरात गबळ ठेवलं असेल ते कुणाचं झालं? आता पुढे वचन वाच. आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना हा मोठे भय प्राप्त झाले. हा तेव्हा तरुणांनी उठून हा. मला गुंडाळले हा. व बाहेर नेऊन पुरले. हा. त्यानंतर सुमारे 3 तासाच्या अंतराने त्याच्यानंतर 3 तासाच्या अंतराने त्याची बायको आत आली. हा भया किती दिवस किती टाइम झालाय नवरा कस काय नाही आला? पैसे तर घेऊन गेला होता, बरोबर आहे. म्हणजे आता बघा तिने पहिले त्याला पाठवलं, पहिलं तर घरात वचन तोडून घेतलं, आता ती चालली आणि आता ती जाऊन काय करते? पण जे झाले हा. ते तिला समजले नव्हते. हा. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, हा. मला सांग हा. तुम्ही एवढ्याला जमीन विकली काय? हा पेत्र डायरेक्ट म्हणतो का? मग तेव्हा पेत्र पाहत होतो आज मला कळत नाही का? हा? का त्याचा देव वेगळा होता माझा देव वेगळा आहे का? हे भ्रांतीचा आत्मा कोणी डोक्यात ठेवत नाही. या मंडळीत त्या सगळ्याला माझं चॅलेंज आहे. आपण सगळ्या गोष्टी प्रूफ करून देऊ शकतो, पण मला त्या युगामध्ये जायचं नाही. मला त्या भविष्यवाणी यांच्या गरज ज्या दिवशी प्रभू आगवाई करेल, लीड करेल, पक्का पग देणार, ते विषय नाही. आज माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट वचन आहे. बद्दल वचन वचन पाळा. इथं बायबल सांगतं का तो म्हणतो का एवढ्यालाच तू विकली का? आणि तिने म्हटले, हा. होय एवढ्यालाच. हा काय म्हणती? होय एवढ्यालाच. हा पुढे वाच. पण पेत्र तिला म्हणाला, हा. प्रभूच्या आत्म्याची परीक्षा परीक्षा पाहण्यास पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? हा तुम्ही एकोपा का केला? मग आता मी ज्याच्याशी सहमत होतोय ते वचन पाळण्यासाठी सहमत होतोय का वचन तोडण्यासाठी? तो पास्टर असू द्या, तो बिशप असू द्या, तो रेव्हरंड असू द्या. हा पास्टरला उड्या मारतोय, मग हे वचन पाळायला लावतोय का तोडायला लावतोय? याला कोण भरायचंय? तो येईल नाही ना, साधा सिस्टर हात जोडतो, या ना तुम्ही चर्च मध्ये काय होतंय? अहो असं आपण स्वर्गात जाणार, आपण फलन होणार, विस्तन होणार, त्याची गॅरंटी आहे का? तो सारा सिस्टरला स्वर्गात घेऊन चालला. त्याने पहिला आपलं आयुष्य बघावं, त्यानंतर त्या बहिणीला बसवावं. हे बायबल आहे. इथं टाइमपास नाही, स्वर्गाचा खेळ, राज्य सापशिडीचा खेळ नाहीये. इथं बायबल सांगतोय, तो म्हणतो तुम्ही देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी संगनमत का केलं? चांगल्या कामासाठी संगनमत करतात का लोक? नाही. हमेशा वाईट करायचं असेल ना, पहिलं 1 महिना, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष मनात काय असतं? कुकर्म. आणि ते कुकर्म वाढत 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 चालतात आणि पापाचा गडा फुटतो आणि तो मरणाला जन्म देतो. आज परमेश्वराची ती इच्छा नाही, पण ह्या दोघांनी तेच काम केलं. काय काम केलं? का संगनमत करून देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहिली. पुढे वचनास पहा, हा. ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले हा. त्यांचे पाय दारापाशी आहेत, हा. ते तुलाही उचलून बाहेर नेतील. हा. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला. विषय संपला ब्रदर. आता दोघच आहेत. दोघांनी चोरी केली, घरात दबून ठेवलं, देवाची पेत्राची मंडळी केलं, ते पाकिट आणलं असेल, त्याच्या पायाजवळ ठेवलं. पण बायबल सांगतं दोघही मेले, प्राण संपले. बायबल सांगते काय बायबल झालं ते गबळ घरात ठेवलेलं. आता तुम्ही लोकांना सांभाळण्यासाठी कपटीपणाने वागत आहात, वचन तोडता, किंवा मी लोकांना सांभाळण्यासाठी कपटीपणाने वागेल, वचन तोडील, काय फायदा होणार आहे हो? याच्यासाठी प्रभू म्हणतो माझ्या वचनाचा आदर करा, वचन पाळा. जर हे वचन पाळले तर नीतिवचनचं पुस्तक 4था अध्याय 10 वचनाचा, नीतिसूत्र 4:10. माझ्या मुला माझी वचने स्वीकारून घे. माझी वचने स्वीकारून घे म्हणजे तुझ्या आयुष्याची वर्ष पुष्कळ होतील. माझी वचनाचा स्वीकार कर, माझी वचन पाळ, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वाढणार, पुष्कळ होणार. बस एवढं एकच. आणि त्यातलं 20 पासून पुढे वाच. माझ्या मुला माझ्या माझ्या शब्दांना
शब्दांकडे लक्ष माझ्या शब्दांकडे लक्ष दे, माझ्या सांगण्याकडे कान दे. माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढे दूर न जाऊ. बऱ्याचशा लोकांचं जीवन आहे. आता रात्रीचीच गोष्ट आहे, दोन विचार करत बसले होते, कशाला टेन्शन घ्यायचंय, देवाने दोन कान दिलेत ना, एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने सोडून द्यायचं. मग भावा विनाश बोलतो, मग देवाने बुद्धी कशाला दिली? एका कानाने ऐकायचंय, दुसऱ्या कानाने सोडायचं, कारण तू दुसऱ्याची कशाला टेन्शन घ्यायचंय, काय उपरत जाऊ दे, दोन कान दिलेत ना, इकून ऐकायचं आणि इकून सोडून द्यायचं. म्हणजे वाचकरी म्हणतो, अरे बुद्धी कशाला दिली? बऱ्याचशा लोकांचं जीवन चाललंय, त्याचं चाललंय चल द्यायचं, देवाने दोन कान दिलेत ना, दोन दरवाजे आहेत ना, पुढून यायचं निघून निघून जायचं, डोक्याला टेन्शन नाही ठेवायचं, आपले पाणी चालू ठेवायचं. पण याद राखना, बायबल काय सांगते की माझ्या मुला ते तुझ्या डोळ्याकडून जाऊ देऊ नकोस, ती तुझ्या हृदयामध्ये ठेव. का हृदयात ठेवायचे? पुढे ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. ठेव. कारण ज्यांना ती सापडतात काय? ज्यांना, सगळे नाही सांगितले, ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहे. Praise the Lord. त्यांना ती जीवन आहे. ती लाजराला भेटली होती म्हणून चौथ्या दिवशी लाजर मेलेला जिंदा झाला, जिंदा. परंतु ते शास्त्री पुरुषी स्वतःला धार्मिक समजत होते, त्या वचनाला किंमत दिली नाही म्हणून त्यांचा नाश. जे हनन्या सफीरा, ज्यांनी देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहिली, त्यांना बायबल सांगते होता तोपर्यंत त्यांनी आनंदाने स्वीकारलं केलं, पण जेव्हा द्यायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी देवाचा कोप भडकून घेतला. आज आम्ही काय करत आहोत? आज आम्ही लास्ट मध्ये प्रभूचं आगमन आता आहे, कारण बायबल सांगतं की आज कोणाचा नाश व्हायची प्रभूची इच्छा नाही. आणि म्हणून इथं म्हटलंय की माझ्या मुला माझ्या सांगण्याकडे तू लक्ष दे, ते तुझ्या हृदयात ठेव, कारण ज्यांना ती लाभतात त्याच्या संबंध त्याला आरोग्य देतात. पण जर खोटा संदेश येऊन आम्हाला फसवील तर आमचं काय होईल? बायबल सांगतं, इर्मियाचं पुस्तक 25वा अध्याय आणि 12वा वचनाचा लवकर प्लीज जरा काही. इर्मिया 25:12. आणि असे होईल की आणि असे होईल की 70 वर्ष समाप्त होतील. बघा, इर्मियाकडे वचन आलंय का 70 वर्ष समाप्त होतील, तेव्हा मी बाबिलाच्या राजाला तेव्हा मी बाबेलाच्या राजाला, व त्या राष्ट्राला व खासदारांच्या देशाला त्यांच्या अन्यायामुळे शासन करीन. त्यांच्या अन्यायामुळे शासन करेल. म्हणजे किती वर्ष गेल्यावर? 70 वर्ष गेल्यावर मी सगळ्याला काय करील? शासन करेल. म्हणजे त्याच्यानंतर इस्रायल लोक काय होतील? मुक्ती मिळतील. हा, असे यहोवा म्हणतो. असे यहोवा म्हणतोय. म्हणजे आणि मी त्याला सर्व काळ ओसाड करीन. प्रेज द लॉर्ड. त्यांना मी सर्व काळ ओसाड करीन. प्रभूचं वचन इर्मियाकडे आलंय. इर्मिया इस्रायल लोकांना सांगतोय, पण त्यांच्यामध्ये सुद्धा एक दुष्ट होता. काय? त्यांच्यामध्ये सुद्धा एक दुष्ट संदेश होता, खोटा संदेश होता. तो काय सांगत आहे? इर्मिया 28वा अध्याय 11 वचन. आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्वर म्हणतो याचप्रमाणे बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याचे जू मी पुढे 2 वर्षाच्या आत. किती? आनंद काय म्हणतो? 2 वर्षाच्या आत. इर्मियाकडे काय वचन आलंय? 70 वर्ष. बघा काय होतंय, एक लक्षात ठेवा. पॉइंट काय? जर वचनाचा आदर केला तर जीवन आहे, वचनाच्या विरुद्ध गेला तर मरण आहे. बायबल सांगतं, इर्मियाकडे प्रभूचं वचन आलंय की यांना सांग की 70 वर्ष तुम्हाला गुलामगिरी करावं लागणार आहे. पण जेव्हा इर्मिया लोकांना सांगून गेलाय, त्याच्या पाठोपाठ आनंद संदेश तिथं आलाय आणि तो म्हणतो, वचन प्लीज बघा, याचप्रमाणे बाबेलाचा राजा नबुकदनेस्सर याचे जू मी पुढे 2 वर्षाच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकीन. किती वर्षात? आणि इर्मिया काय म्हणला? 70 वर्ष. आता खरा कोण आणि खोटा कोण हे कळणं गरजेचं आहे. आज हे मेंढराच्या वेशाने येतील, पण वचन तोडायला लावतील, वचनाच्या विरुद्ध वागायला लावतील, आणि त्यावेळेस आमचा काय होईल? काय होईल? नाश. इर्मियाकडे आला 70 वर्ष आणि हनन्या म्हणतो 2 वर्ष. आणि ज्यावेळेस त्यांनी हे इस्रायलाला वचन दिलंय खोट्या संदेशाने, त्याच वेळेस लगेच त्यातलाच 28वा अध्याय आणि 15 ते 17 वचन लवकर. मग इर्मिया संदेशच्या हनन्या संदेशाला म्हणाला. आता मला सांगताय, ज्यावेळेस हनन्याने भविष्यवाणी केली का 2च वर्षात प्रभू तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढणार आहे. काय करतोय की 2च वर्षात प्रभू तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढणार आहे. ब्रदर, आमच्या चर्च
चर्चमध्ये या लय दानाचा वर्षाव चाललाय, लय लोक स्वर्गात चालले, आमच्या सगळे चर्च स्वर्गात होईल. बरोबर आहे. आता त्याच पद्धतीमध्ये हनन्याने सांगितलं 2च वर्षात तुम्हाला मुक्ती मिळणार. हे शब्द बोलला तोच मेसेज यिर्मयाकडे आलाय. काय मेसेज आला यिर्मयाकडे? मग यिर्मया संदेशच्या हनन्या संदेशाला म्हणाला, यिर्मया संदेशच्या हनन्या संदेशाला म्हणालाय, हनन्या हनन्या आता हे ऐक, आता हे ऐक. तो संदेशाला सांगतोय आता हे ऐक. आम्हालाही म्हणतो ऐका. काय ऐकायचंय? परमेश्वराने तुला पाठवले नाही, Praise the Lord. परमेश्वराने तुला पाठवले नाही, तू या लोकांस लबाडीवर भरोसा ठेवाव्यास लावले. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने तुला पाठवलं नाही. आता हे लय मोठं मॅटर आहे. म्हणजे पास्टर हॉटेलमध्ये जरी खायला बसला तर प्रभू त्याला आगोई करतोय फोन करायची. हो ऐकावं ते नावाला आहे. म्हणून हा सर्जराव लोकांना वाईट वाटतोय. सर्जराव कडवा काय आहे याचं कारण तो ओपन करतोय. लास्ट मोमेंट ब्रदर डेंजर झोन मध्ये आम्ही आलेलो आहे. मी धन्यवाद देऊ परमेश्वरला की आम्हाला त्याने सच्चाईचं प्रकटीकरण दिलं ब्रदर. आज तुम्हाला चॅलेंज आहे ब्रदर. मी ओपन सांगतोय पल्पिटवरून, अगर जर सत्यात टिकून आता वचनासाठी जीवन जगताल तर स्वर्ग हा तुमच्यासाठी खुला असेल. म्हणून माझ्या सेवेत मी सांगतो, ज्याला आपली सेवा पटत नाही, ज्याला आपण फालतू वाटतो त्याने आपल्याला बोलवायचं सुद्धा नाही, वांदा नाही. कारण आपण 7 नालायक आहे, 7 पापी ब्रदर आपण. कारण जो धार्मिक आहे त्याला घेऊन बसा, मला त्याशी काही करायचं नाही. कारण हे वचन माझ्यासाठी सत्य आहे. हा हनन्या जाऊन त्या लोकांना काय करतोय? फसवतोय की देवाचं वचन आलंय आणि 2च वर्षात तुम्ही काय होणार आहे? मोकळे. पण यिर्मयाकडे वचन आले, तू जाऊन हनन्या संदेशाला सांग. काय सांगायचंय? का तू माझ्या लोकांना फसवलंस, खोट्या देवावर विश्वास ठेवायला लावलास. पुढे याकरता परमेश्वर असे म्हणतो, याकरता परमेश्वर असे म्हणतो, मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. Praise the Lord. काय म्हणतोय? प्रभू म्हणतो मी तुला या भूमीच्या पाठीवरून काढून टाकील. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीने भाषण केले, तू परमेश्वराच्या विरुद्ध फितुरीने भाषण केले, म्हणून या वर्षी तू खरोखर मरशील. Praise the Lord. या वर्षी तू खरोखर मरशील. खरोखर. टाइमपास नाही ब्रदर. आज तो दयेचा धनी प्रभू येशू मसीह दया करतोय. हा कृपेचा काळ चाललाय, तर आम्ही आमचं जीवन त्यागावं, पश्चातापी करावं आणि आमच्या देवाला आवडणारे जीवन जगावं. त्याला आवडणारे जीवन जगणे म्हणजे त्याची वचनाने आज्ञा पाळणे. आम्ही लाख खोटारडेपणाचा वागतो, आम्ही लाख खोटारडे प्लॅन करतो, पण बायबल सांगतं त्यातला परमेश्वर तुझ्यावर एकही चालू देणार नाही. हे त्याचं वचन आहे. परंतु आपल्याला मला जे तुझं वाईट करतील त्याचं मी वाईट करीन. या ठिकाणी हनन्या संदेशाने स्वार्थापोटी या इस्रायल लोकांना खोट्या वैश्वावर विश्वास ठेवायला लावला. पण प्रभूचं वचन सच्चाई सेवकाकडे आले. तू जाऊन त्याला सांग की खचितच आज याच वर्षी तू मरशील. बायबल सांगतं हा शब्द सुटतो. पुढे वचन त्याचप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेशा मेला. फिनिश. काय फायदा आहे? काय फायदा म्हणजे सेवा करून? जर आम्हाला आमचा आत्मा गमवायचा आहे, आमच्या आत्म्याचा नाश करायचा आहे, तर कशाला चर्च मेंबर व्हायचंय? कशाला बायबल हातात घेऊन फिरायचंय? आज जर कारण जायचं असेल तर माझ्या देवाला भिवून वागावं, बाळकाला नाही, बिलकुल नाही. कारण बाळक हा काही स्वर्गातून पडलेला नसतो. मी स्पष्ट सांगतोय, बाळक हा तुमच्याच आहे. त्याचा मेसेज बायबलची केली आहे. तो जे बोलतो ते घडतंय. तर आम्ही आमचं जीवन त्यागीमय करावं. कारण दुनियात पुष्कळ खोटे ख्रिस्त, खोटे संदेश उठले. तोही मेसेज मी कालच शुक्रवारी गेलेला प्रीचिंग केलाय मोबाईलवरती. तोही मेसेज युट्यूबला पडणार आहे की फसव्यांपासून सावध राहणे. का? कारण आम्ही आज लास्ट मोमेंटला एंड टाइमला प्रभू आत्ताही उतरे. जर आपला आत्मा वाचवायचा आहे तर मी त्याची वचनं पाळतोय का वचनं तोडतोय? आणि बायबल मध्ये सांगितलं जेवढे मी वचनं तोडून घेतलेत या तोडलेत त्यांच्या जीवनाचा नाश झालाय. पण ज्यांनी वचनासाठी स्थिर राहिले त्यांच्यावर मरण आलं, पण प्रभूने त्यांना चिंता केलं, तो प्रभू आजपण जिवंत आहे. आज जर आमच्या मुलाबाळांचं जीवन, आमच्या कुटुंबात आम्हाला प्रसिद्ध कमवायचं आहे, आशीर्वादाचं जीवन जगायचंय, तर आम्हाला जो मार्ग मिळालाय त्या मार्गाची आम्हाला एकोपा ठेवावा लागेल. पण जर तो मार्ग सोडून आम्ही दुष्टांची एकोपा केला तर त्या दुष्टांचाही नाश आणि त्याच्याबरोबर आमचा सुद्धा काय होईल? नाश होईल. प्रभू तुम्हाला आशीष करो.